विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मॉडर्न बँकिंग इन इंडिया. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका. तर मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आजचा टॉपिक आहे भारतातील आधुनिक बँकिंग, मॉडर्न बँकिंग इन इंडिया. तर पहिल्यांदा मॉडर्न बँकिंगमध्ये आपण पाहूयात की ई बँकिंग म्हणजे काय? तर ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. म्हणजे की ई बँकिंगचा लाँग फॉर्म काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक बँकिंग. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून केला जाणारा बँक व्यवसाय म्हणजे ई बँकिंग होय. आता यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक माध्यमं जे आहेत, मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, आणि किंवा बाकी गोष्टी असतील, तर आधुनिक इलेक्ट्रॉनिक जेवढी बी साधनं आहेत, या सर्वांचा वापर करून एक बँकिंग फॅसिलिटी वापरणं म्हणजेच ई बँकिंग होय. माहिती तंत्रज्ञानाची अत्याधुनिक साधनं वापरून बँक सेवा पुरवण्याच्या पद्धतीस ई बँकिंग असं म्हणतात. आता बँकिंग व्यवसायात इंटरनेटचा वापर केला जातो. आता आपण त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतो, की आपल्या जर बँकेमध्ये खातं असेल, तर त्या बँकेमध्ये बॅलन्स किती शिल्लक आहे ते आपण पाहू शकतो. बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करायचे असतील किंवा पैसे काढायचे असतील, रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची असेल, तर आपण एका चुटकीसरशी ही सर्व कामे घरून सुद्धा करू शकतो. आता ई बँकिंगमुळे प्रत्येक वेळी ग्राहकाला बँकेत जाण्याची आवश्यकता नसते, की संगणकाच्या सहाय्याने घरातून किंवा ज्या ठिकाणी असेल तिथून तो बँकिंगचे व्यवहार करू शकतो. आता ही जी ई बँकिंग फॅसिलिटी जी आहे ती 1944 पासून भारतामध्ये सुरू झालेली आहे. नेक्स्ट आहे की म्हणजे ई बँकिंग नंतर म्हणजे ई बँकिंगचीच आपण व्याख्या पाहूयात, की ई बँकिंगची व्याख्या बँक कार्यालयात भेट न देता बँक ग्राहकाच्या ज्या व्यवस्थेमार्फत बँकिंग संबंधी व्यवहार इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून पार पाडतो, त्या व्यवस्थेला ई बँकिंग म्हणतात. आता हे ई बँकिंगचे आपण फायदे पाहूयात. आता ई बँकिंगचे वेगवेगळे फायदे आहेत. तर पहिला महत्त्वाचा फायदा आहे, की वेळेचं बंधन नसते, की आपण एनी टाईम घरामध्ये बसून किंवा बँकेच्या वेळेमध्ये बँकेमध्ये जाऊन कधीही आपण बँकेत व्यवहार करू शकतो. म्हणजे या ठिकाणी वेळेचं काही लिमिटेशन येतंय का आपल्याला? तर नाही. दुसरं आहे, की छोट्याशा कचेरीतून व्यवहार, की आपण घरामध्ये असो किंवा कुठेही असो, या ठिकाणी बँकिंगचे व्यवहार सुरळीत पार पडू शकतात. दुसरं आहे, की घर बसल्या व्यवहार, की घरामध्ये बसून सुद्धा ग्राहक काय करू शकतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवू शकतो. हा ई बँकिंगचा महत्त्वाचा फायदा आहे. आता आणखीन महत्त्वाचा फायदा, की कोणत्याही बँकेशी व्यवहार होऊ शकतोय. हे इलेक्ट्रॉनिक जाळं तयार झाल्यामुळं, की ग्राहक हा काय करू शकतो, की एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये किंवा दुसरी बँक, आता वेगवेगळ्या बँक आपल्याला मार्केटमध्ये आहेत. परंतु कोणत्याही बँकेच्या शाखेशी, कोणत्याही बँकेमध्ये काय करू शकतो, ग्राहक व्यवहार करू शकतो. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे, की बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ. आता बँकेमध्ये पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की बँकेमध्ये लोक जायचे, तिथं लाईनला लागायचे, मग ते पैसा विथड्रॉ करणार आणि यामध्ये काय व्हायचं, की खूप वेळ जायचा आणि बँकेला काय करावं लागायचं, मोठमोठ्या बिल्डिंग उभा राहाव्या लागायच्या आणि हा बँकेचा खूप मोठा खर्च होत होता. तर या ई बँकिंगमुळं काय झालं, बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ झाली, की लोकं घरूनच ट्रान्झॅक्शन करायला लागले आणि एकूणच बँकेच्या ट्रान्झॅक्शन वाढल्या आणि बँकेचा प्रॉफिट पण वाढत चाललेला आहे. आता हे दर्जेदार सेवा पण बँकेला देता येतात या ई बँकिंगमुळं, की आपण पाहतो की आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या ज्या फॅसिलिटी आहेत, हे जर ई बँकिंग जर नसेल, तर ह्या गोष्टी शक्य आहेत का? तर नाही. ह्या ई बँकिंगमुळं काय झालं, की आपल्याला वेगवेगळ्या सेवा बँका देऊ शकत आहेत. त्यानंतर आहे, की तात्काळ कर्ज. पूर्वी जर आपण एखाद्या कर्जासाठी जर ॲप्लिकेशन केलं, तर त्याला कमीत कमी महिनाभर वेळ जात होता. परंतु आता काय होतं, की आपले डॉक्युमेंट तात्काळ व्हेरिफाय होतात आणि आपल्या खात्यावरती 1 ते 2 दिवसामध्ये तात्काळ कर्ज जमा होत असते. पुढचा फायदा आहे, की स्पर्धा क्षमतेत वाढ. आता एक बँक आपल्याला एखादी फॅसिलिटी देत असेल किंवा त्याचे चार्जेस कमी असतील, तर आपण दुसऱ्या बँकेकडे जाऊ का? तर नाही. मग त्यामुळे दुसरी बँक सुद्धा काय करते, आपल्याला त्या सेवा कमीत कमी पैशामध्ये देण्याचे प्रयत्न करत असते आणि त्यामुळं काय झालं, स्पर्धा क्षमतेत वाढ झालेली आहे आणि त्याच्यातूनच ग्राहकांना जास्त फायदा होतो आहे. पुढचा महत्त्वाचं मॉडर्न बँकिंग आहे, की इंटरनेट बँकिंग. आता बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उत्पादन कशाद्वारे मिळत असेल, तर
इंटरनेट बँकिंगमुळं. आता व्यक्तिगत संगणकामार्फत निरनिराळे बँकिंग व्यवहार सुलभतेने घडवून आणणारी प्रणाली म्हणजेच इंटरनेट बँकिंग होय. की म्हणजे आपल्याकडे जर म्हणजे बँकेमध्ये जाऊन आपण जर अर्ज केला, तर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड मिळत असतो आणि तो पासवर्ड आणि युजर आयडी वापरून आपण घरी बसून आपले सर्व काही बँकिंग फॅसिलिटी मिळवू शकत असतो. फॉर एक्झाम्पल खातं उघडणं असेल, चेकबुकची मागणी करायची असेल, रकमेचं हस्तांतरण करायचं असेल, इत्यादी प्रकारच्या बँकिंग सेवा आपण या इंटरनेट बँकिंगद्वारे करू शकतो. जर समजा आपलं सेव्हिंग अकाउंट असेल बँकेमध्ये आणि आपण इंटरनेट बँकिंग साठी अर्ज केलेला असेल आणि आपल्याला युजर आयडी पासवर्ड मिळाला, तर आपण घरी बसून आपल्याला समजा एफ-डी अकाउंट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट जर तयार करायचं असेल, तर त्याच्यासाठीची रिक्वेस्ट आपण घरी बसून पाठवू शकतो. घरी बसून आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमधली रक्कम एफ-डीमध्ये ट्रान्सफर करू शकतो. की इतक्या फास्ट गोष्टी की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आता बँकेमध्ये जाण्याची गरज नाही. तर कशामुळे हे शक्य झालेलं आहे? तर इंटरनेट बँकिंगमुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तर ग्राहक बँकेकडून मिळालेला कस्टमर आयडी आणि पासवर्ड वापरून काय करतोय? सर्व व्यवहार अगदी घरी बसून करू शकतोय. हे इंटरनेट बँकिंगमुळे शक्य झालेलं आहे. आता ह्या इंटरनेट बँकिंगचे फायदे काय आहेत? म्हणजे ॲडव्हांटेजेस ऑफ इंटरनेट बँकिंग. पहिला फायदा आहे कोठूनही व्यवहार शक्य आहे. म्हणजे की आपल्याकडं जर युजर आयडी आणि पासवर्ड असेल आणि साधा Android मोबाईल जरी आपल्याकडे असेल, तर त्याच्यामध्ये आपल्या आपल्या ज्या बँकेचं अकाउंट असेल, त्या बँकेचं जर ॲप आपण त्या Android मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आणि त्याच्यावरून जर आपण युजर आयडी पासवर्ड टाकून म्हणजे घरी बसून किंवा आपण ऑफिसमध्ये असो, अगदी प्रवासात जरी असलो तरी काय करू शकतो आपण? व्यवहार करू शकतो. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की इतर बँकेशी व्यवहार शक्य आहे, की पूर्वी काय व्हायचं की जर आपण एखाद्या दुसऱ्या बँकेशी जर व्यवहार करायचं म्हटलं, तर ते चेक वटण्यासाठी किंवा ह्या गोष्टी होण्यासाठी 1 महिना वेळ जात असायचा. परंतु आता इंटरनेट बँकिंगमुळं काय झालं, की दुसरी बँक जरी असेल म्हणजे त्या बँकेमध्ये आपलं खातं जरी नसेल, तरीही देखील ट्रान्झॅक्शन काय होते आता एकदम फास्ट होतायत. आता पुढचा फायदा आहे की शीघ्र गतीने सेवा. ह्या इंटरनेट बँकिंगमुळं की एक अगदी इन्स्टंट म्हणजे 1 सेकंदामध्ये आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फंड ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे बँकिंग सेवेची गती काय झाली या इंटरनेट बँकिंगमुळं वाढलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जर आपल्याला ज्यावेळेस एटीएम कार्ड सुरुवातीला आलं होतं, तर त्या ठिकाणी त्याची सेवा मिळायला जास्त वेळ लागत होता. परंतु आता आपण खातं जर ओपन केलं, तर त्याच वेळेस आपल्याला एटीएम किंवा बाकीच्या फॅसिलिटी किंवा त्याचा युजर आयडी पासवर्ड लगेचच मिळतोय. तर हे कशामुळं शक्य झालेलं आहे? इंटरनेट बँकिंगमुळं शक्य झालेलं आहे. आता इंटरनेट बँकिंगमुळं काय झालं, ग्राहक प्रत्येक वेळेस बँकेत येत नाही. त्यामुळे मोठी बिल्डिंग बांधण्याची बँकेला गरज नाही किंवा लोकांची सेवा करण्याची जास्त गरज नाही. म्हणजे काय झालं, की एकंदरीतच किंवा जास्त कामगार ठेवण्याची पण गरज नाही. कारण ह्या ज्या इंटरनेट बँकिंगमुळं बाकीचे जे ट्रान्झॅक्शन होत असतात, त्या ऑटोमॅटिक होत असतात आणि त्यामुळे जास्त कामगारांची गरज नाही. म्हणजे एकूणच काय झालं, बँकेच्या खर्चामध्ये घट झालेली आहे. पुढचा आणखीन महत्त्वाचा फायदा आहे, की बँकिंग ग्राहकांच्या आकर्षणात वाढ. आता इंटरनेट बँकिंगमुळं काय झालं, की आपल्याला जर समजा आपण मॉलमध्ये गेलो, तर त्या ठिकाणी कॅश नेण्याची गरज नाही. आपल्याकडे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल, तरी देखील आपण पेमेंट करू शकतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये जर नेट बँकिंगचं ॲप असेल, तर त्याच्याद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो, फंड ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, की ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा मिळायला लागल्या आणि त्यामुळे ग्राहकांच्या आकर्षणात वाढ झालेली आहे, की आपण पाहतो आता ऑनलाईन जर शॉपिंग केली, तर आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंटची सिस्टम पण मिळते. तर त्या ठिकाणी आपण पाहतो, की प्रत्येक वेबसाईटसाठी म्हणजे Flipkart असेल, Amazon असेल, तर प्रत्येक ऑनलाईन फॅसिलिटी देणाऱ्या कंपनीची वेगवेगळ्या बँकेशी टाय अप झालेला आहे आणि त्याद्वारे काय केलं जातंय, की ग्राहकांच्या म्हणजे बँकिंग ग्राहकांच्या आकर्षणात वाढ केली जात आहे. तर पुढचा फायदा आहे, की बँकिंग सेवेचा दर्जा उंचावतो. आता कमी खर्चामध्ये बँक काय करू शकतायत, ग्राहकांना सेवा देऊ शकतायत आणि इन्स्टंट सर्व सेवा देऊ शकतात. त्यामुळे एकूणच बँकिंग सेवेचा दर्जा काय झालेला आहे, उंचावलेला आहे. पुढचं महत्त्वाचं मॉडर्न बँकिंग आहे, की स्वयंचलित गणकयंत्र. त्याला आपण म्हणू ऑटोमॅटिक टेलर मशीन. आता हे ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणजेच काय? स्वयंचलित गणकयंत्रालाच इंग्रजीमध्ये ऑटोमॅटिक टेलर मशीन किंवा एटीएम त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? एटीएम असं म्हणतात. त्याला स्वयंचलित टेलर यंत्र असे सुद्धा म्हणतात. आता प्रत्येक बँक काय करायला लागली आता एटीएम सेवा पुरवायला लागलेली आहे, की अगदी 24/7 जिथे-जिथे एटीएम बूथ आहे त्या ठिकाणी जाऊन आपण एटीएम कार्डचा वापर करून काय करू शकतो? पैसे विथड्रॉ करू शकतो किंवा डिपॉझिट सुद्धा करू शकतो, की आता अलीकडच्या काळामध्ये एटीएमद्वारे आपण पैसे डिपॉझिट सुद्धा
करू शकतोय. नेक्स्ट आहे डेबिट कार्ड. आता डेबिट कार्डलाच काय की दुसरं चेक कार्ड सुद्धा म्हटलं जातं. डेबिट कार्ड हे क्रेडिट कार्ड किंवा एटीएम सारखंच असतं, परंतु ते रोख पैशाचं किंवा धनादेशाप्रमाणे कार्य करत असतं. आता डेबिट कार्ड जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. अगदी किराणा मालाच्या दुकानात असेल, मॉलमध्ये असेल, हॉटेलमध्ये असेल, किरकोळ विक्रीचं दुकान जरी असेल तर त्या ठिकाणी डेबिट कार्ड वापरलं जातं. आता रोख रक्कम आपल्याला स्वतःजवळ ठेवण्याची गरज नाही. हे कार्ड जर आपल्या स्वतः सोबत असेल आणि त्या ठिकाणी जर स्वॅप मशीन असेल तर आपण ते कार्ड स्वॅप करून डेबिट कार्ड दाखवून आपण काय करू शकतो, ती सेवा उपभोगू शकतो. मग थोडक्यात असं म्हणता येईल की जेवढी खात्यात रक्कम असेल तेवढ्या रकमेपुरतंच डेबिट कार्ड वापरता येतं. म्हणजे काय की आपल्या अकाउंटला जेवढे पैसे आहेत तेवढ्याच पैशाची आपण शॉपिंग करू शकतो किंवा सेवा खरेदी करू शकतो. म्हणजे त्यामुळेच याला काय म्हटलं जातंय की चेक कार्ड सुद्धा म्हटलं जातं. आता पुढचे मॉडर्न बँकिंगचा जो प्रकार आहे की क्रेडिट कार्ड. आता क्रेडिट कार्डलाच मराठीमध्ये काय म्हणतात, बँक पत्र म्हणतात. आता क्रेडिट कार्ड हे प्लास्टिक कार्ड असतं. त्यामुळे त्याला प्लास्टिक पैसा किंवा प्लास्टिक चलन असं सुद्धा म्हटलं जातं. आता क्रेडिट कार्ड किंवा हमीपत्रांनी बँकांच्या व्यवहारात एक प्रकारची आधुनिकता आणून दिलेली आहे. आपण पाहतो की क्रेडिट कार्डवरती आपण काय करू शकतो की शॉपिंग करू शकतो. पण त्यावेळेस आपल्या अकाउंटला पैसे असं म्हणजे पैसे असलेच पाहिजे असं नाही. तर 1 महिन्यानंतर काय होतं, आपल्याला त्या क्रेडिट कार्डचं बिल येत असतं. म्हणजे 1 महिना अगोदरच 1 महिना म्हणजे पैसे बँकेला बँक अकाउंटमध्ये पैसा न ठेवता देखील आपण 1 महिना काय करू शकतो, त्या ठरवून दिलेल्या लिमिटपर्यंत शॉपिंग करू शकतो किंवा खरेदी करू शकतो. शॉप कार्डचा उपयोग हा मर्यादित क्षेत्रातच होतो. ठराविक दुकानं किंवा त्यांच्या शाखामध्ये शॉप कार्ड वापरलं जातं. तर हे क्रेडिट कार्ड जे आहे, याच्यासाठी काय आहे की आपल्याला बँका काय करत असतात, एक कार्ड देतात. त्या कार्डावर आपलं नाव असतं, त्याचा सांकेतिक क्रमांक असतो, त्या कार्डची मुदत असते, अ, इत्यादी प्रकारची माहिती या कार्डवर दिलेली असते. आणि हे प्लास्टिकचं असते, त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं कोणी काय करू शकत नाही, चेंजेस करू शकत नाही. आणि या कार्डचा उपयोग आपण अगदी म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जसं असते, अगदी त्याप्रमाणे या क्रेडिट कार्डचा वापर आपण करून ठराविक मुदतीपर्यंत आपण अकाउंटवरती पैसे नसले तरी देखील शॉपिंग किंवा खरेदी करू शकतो. आता हे क्रेडिट कार्डचं फायदे काय आहेत? तर पहिला आपल्याला सांगता येईल की कार्ड धारकाला काय फायदा आहे. तर कार्ड धारक काय करू शकतो की अकाउंटवर पैसे नसताना देखील खरेदी करू शकतो. हा कार्ड धारकाचा महत्त्वाचा फायदा आहे. की दुसरा आणखीन की बँकांचे काय फायदा आहे, की एखाद्या गोष्टीची ग्राहकाला गरज नसेल तरी देखील ग्राहक काय करतोय, त्या वस्तूची खरेदी करतोय. म्हणजे तो खर्च करतोय आणि हे खर्च करतोय त्याला ठराविक मुदतीनंतर काय करावं लागणार आहे, त्या क्रेडिट कार्डचं बिल हे बँकेमध्ये भरावंच लागणार आहे आणि त्याने जर ते नाही भरलं तर त्याला त्या ठिकाणी फाईन आकारला जातो आणि त्यामुळे बँकेचं उत्पादन वाढतं. म्हणजे या ठिकाणी त्याने वेळेवरती परतफेड केली तरी देखील आणि नाही केली तरी देखील बँकेला फायदा होतोच. आणि आणखीन महत्त्वाचा फायदा आहे की या योजनेत सहभागी सदस्यांचे फायदे. आता आपण पाहतो की मॉलमध्ये जर गेलो आपण तर बऱ्याच वस्तू अशा प्रदर्शनासारख्या मांडलेल्या असतात आणि आपल्याला त्या वस्तू पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये म्हणजे गरज नसताना देखील ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होते. मग आपल्याकडं खिशामध्ये कॅश नाही परंतु क्रेडिट कार्ड आहे, तर आपण काय करतो, त्याचे पैसे नंतर द्यायचे आहेत म्हणून आपण त्याचा वापर करतो आणि ती शॉपिंग करत असतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं की ह्या मॉलला त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला. म्हणजे या योजनेत जे बी सहभागी सदस्य आहेत त्यांना सुद्धा या क्रेडिट कार्डचा फायदाच होत असतो. पुढचे की वास्तवकाल स्थूल समाशोधन सेवा. आता हा ऐकायला जड जातोय, परंतु यालाच काय म्हणतात, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आर-टी-जी-एस. आता आर-टी-जी-एस म्हणजे काय, तर वास्तव स्थूल समाशोधन सेवा. याचं पूर्ण रूप रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असं आहे, की याद्वारे काय करतो आपण, एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे वास्तव काळात पैशांचे हस्तांतरण करत असतो. तर वास्तव काळ म्हणजे काय, तर तात्काळ म्हणजे इन्स्टंट. या ठिकाणी जर ग्राहकाने विनंती केली तर त्या दुसऱ्या ठिकाणी त्याला पैसे पाठवायचे असतील तर
बँक काय करत असते की तात्काळ दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवत असते, तर त्यालाच काय म्हणायचं, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. परंतु याचं मिनिमम लिमिट जे आहे ते 2 लाख आहे. म्हणजे 2 लाखाच्या आतली अमाऊंट याने आपण पाठवत नाही. तर 2 लाखाच्या वरची जर अमाऊंट आपल्याला पाठवायची असेल तर आपण आरटीजीएस सेवा वापरत असतो. तर ही आरटीजीएस सेवा जी आहे याची जी भारतामध्ये सुरुवात आहे ती 26 मार्च 2004 पासून झालेली आहे. आता या आरटीजीएसची प्रोसेस जी आहे यामध्ये वेगवेगळे घटक सहभागी असतात. त्यातला पहिला महत्त्वाचा घटक आहे की रिझर्व्ह बँक, आणि दुसरा महत्त्वाचा घटक आहे की आरटीजीएस सदस्य बँका. तिसरा महत्त्वाचा घटक आहे सदस्य बँकांच्या शाखा, आणि चौथा महत्त्वाचा घटक आहे तो प्रेषक किंवा रक्कम पाठवणारी व्यक्ती, आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्राप्तकर्ता म्हणजे रक्कम स्वीकारणारी व्यक्ती. तर सदस्य बँकेत जर प्रेषक म्हणजे रक्कम पाठवणारी व्यक्ती गेली तर सदस्य बँकेला काय करणार, ती विनंती करणार, आणि सदस्य बँक ती विनंती त्यांच्या आरटीजीएस बँकेला पाठवते, आणि ही जी बँक आहे ती रिझर्व्ह बँकेला ती विनंती पाठवत असते, आणि प्रत्येक बँकेचं रिझर्व्ह बँकेमध्ये आरटीजीएसचं खातं असते आणि त्याच्यावरती रक्कम शिल्लक ठेवावी लागत असते. त्यामुळे आरबीआय काय करते की त्या अकाउंटमधून एखादी विनंती आल्याबरोबर लगेचच प्राप्तकर्त्याला पैसा पाठवत असते. म्हणजे अशा प्रकारे ही आरटीजीएसची ट्रान्झॅक्शन होत असते. आता ही जी प्रक्रिया आहे ही नेमकी प्रक्रिया कशी जाते तर आपण पाहूयात स्टेप बाय स्टेप. तर याच्यामध्ये सुरुवातीला ग्राहक आरटीजीएस फॉर्म भरतो बँकेमध्ये येऊन, म्हणजे एक प्रकारची विनंती करतो. आता ही विनंती म्हणजे बँक काय करते, तो जो विनंती आहे तो संदेश पाठवून देते आरबीआयकडे. आता त्याची जी नोंद आहे म्हणजे ज्या ग्राहकाने विनंती केली त्याच्या खात्यावर होते, आणि तिथून आरबीआयकडं संदेश जातो. तर आरबीआय त्याच्यानंतर काय करते, खातेदाराच्या अकाउंटमध्ये मध्ये ती रक्कम आहे ती ट्रान्सफर करत असते, आणि त्यासाठी काही शुल्क आकारत असते. त्यानंतर प्रेषक बँकेला त्याचा संदेश जात असतो की आम्ही अमाऊंट पाठवलेली आहे, त्या समोरील व्यक्तीच्या अकाउंटवरती ती जमा करावी. अशा प्रकारे ती प्रोसेस आरटीजीएसची प्रक्रिया पूर्ण होत असते. नेक्स्ट आहे की आरटीजीएसचे फायदे. आता आरटीजीएसचे फायदे काय आहेत, तर पहिला फायदा जो आहे तो अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपण पाहूयात की आरटीजीएस मुळे काय होतंय की एका क्षणामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फंड ट्रान्सफर होत आहे. त्यामुळं एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये ट्रान्झॅक्शन ज्या काय आहेत की जास्त होत आहेत, आणि जेवढ्या ट्रान्झॅक्शन जास्त तेवढा इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त तयार होतो किंवा जास्त क्रेडिट तयार होतं. तर आरटीजीएस म्हणजे काय की आपण प्रत्यक्ष कॅश पाठवत नाही, तर या ठिकाणी फक्त एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे इलेक्ट्रॉनिकली फंड ट्रान्सफर होत असतो. म्हणजे या ठिकाणी क्रेडिट क्रिएशन जास्त होत असतं, आणि जेवढं क्रेडिट क्रिएशन जास्त तेवढं अर्थव्यवस्था काय होते, वाढत जाते. म्हणजे ह्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा खूप मोठा फायदा आहे. दुसरं बँकेच्या दृष्टीने की बँकेला या ठिकाणी आरटीजीएस मध्ये मिनिमम काय आहे की 2 लाखाच्या वरतीच काय होते, ट्रान्झॅक्शन केली जाते. म्हणजे मोठ्या स्वरूपाचे ग्राहक या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर ग्राहकांच्या दृष्टीने की तुम्हाला 2 लाखापेक्षा जास्त अमाऊंट काय करावं लागणार आहे की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवावी लागणार आहे, किंवा ती घेऊन जर जायचं म्हणलं कॅश तर ते शक्य आहे का, तर नाही. म्हणजे की एका क्षणामध्ये ग्राहक काय करू शकतोय, त्याचा पैसा दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतोय. हा ग्राहकाच्या दृष्टीने खूप मोठा फायदा आहे, आणि त्याला स्वतःला म्हणजे लिक्विड कॅश वापरण्याची गरज नसते. पुढचं मॉडर्न बँकिंग आहे की एन-ई-एफ-टी. आता नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं त्याला देखील आपण म्हणतो. आता देशांतर्गत हा जो पैसा पाठवण्यासाठी हे एन-ई-एफ-टी वापरतात. आता ह्याची जी सुरुवात आहे ती 2005 पासून झालेली आहे. आता एन-ई-एफ-टी जे आहे तर याचं जे लिमिट आहे ते अगदी ₹1 आपण पैसा दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस याच्यामध्ये फरक काय आहे, तर एन-ई-एफ-टी हे आपण ₹1 सुद्धा पाठवू शकतो, आणि आर-टी-जी-एस जे आहे त्या ठिकाणी आपण मिनिमम 2 लाखाच्या वरती अमाऊंट ट्रान्सफर करू शकत असतो. आणखीन एक महत्त्वाचा फरक आहे की आर-टी-जी-एस मध्ये ट्रान्झॅक्शन झाल्याबरोबर म्हणजे एका सेकंदातच काय होते की समोरच्या पार्टीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत असतात. परंतु एन-ई-एफ-टी मध्ये काय होत होते की 2-2 तासाचे लॉट केले जात होते, आणि ते पण
वर्किंग डेजमध्येच, म्हणजे सॅटरडे संडे या ठिकाणी NEFTची सेवा बंद असायची. परंतु 16 डिसेंबर 2019 पासून ही सेवा अगदी 24 तास सुरू झालेली आहे. आणि पूर्वी त्याला आपल्याला अगदी ₹1 25 पर्यंत शुल्क देखील आकारलं जात होतं. परंतु आता म्हणजे एप्रिल 2020 पासून काय झालेलं आहे, आपल्याला ती सेवा अगदी निशुल्क मिळायला लागलेली आहे. आता हे झालं NEFT. म्हणजे आता NEFT आणि RTGS मधला फरक लक्षात आलं का? की RTGS आहे की एका क्षणामध्ये पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात आणि 2 लाखाच्या वरचे. आणि NEFT मध्ये ₹1 पासून ते अगदी त्याला म्हणजे अप्पर लिमिट काय असं नाहीये. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा फरक आहे की RTGS मध्ये पूर्वी 2-2 तासाचे लॉट केले जात होते. आता ते अर्ध्या तासामध्ये आपण काय करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपला पैसा ट्रान्सफर होतो. आता या दोन्हींसाठी फॉर्म मात्र सेमच असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण HDFC बँकेचा जर फॉर्म पाहिला, तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की या फॉर्ममध्ये RTGS आणि NEFT फक्त वेगवेगळ्या टिक मार्क करायच्यात. बाकी फॉर्मची जी प्रोसेस आहे ती सर्वच्या सर्व काय आहे, सेम आहे. फक्त RTGS मध्ये काय येईल, तर 2 लाखाच्या वरची अमाउंट येईल. NEFT मध्ये अगदी ₹1 वरची कोणतीही अमाउंट आपण ट्रान्सफर करू शकतो. तर अशा प्रकारचा फॉर्म असतो. धन्यवाद.